आणि दुसरा काढायला कुठून तरी येतो आणि तो म्हणतो की नोंद नजर चुकीने झाली. एवढे भीमसैनिक इथं अडाणी आणि राहिले. आम्हाला सगळं माहित आहे याच्यामध्ये कोण कोण जबाबदार आहे सगळ्यांचा. अरे तुमची 8 एकर, तुम्ही तर 10 गुंठे तर आम्ही घेणार, ते तर सुटणार नाही तुमच्या बापाला. त्या ठिकाणी ध्वज लागेल नाहीतर पंचशील जीवानीशी जाईल. दोनच गोष्टी होती. आणि पंचशील जरी गेला तर माझा इथला प्रत्येक हे तितकंच खरं आहे. म्हणून आम्हाला 8ला 8 एकर दादा, रमेश दादा, 8 एकरचा हा इथं भ्रष्टाचार आहे. जवळपास जमीन 1985ला संपादित केली. त्यावेळेस 20 ते 25 लाख रुपये या जमिनीची किंमत होती आणि आज जर तिचा बाजार भाव बघितला 200 कोटी रुपयापेक्षा जास्त. यांना त्या जागेमध्ये पैसे दिसायलेत, पैसे. पण त्या जागेवर असलेला पंचशील ध्वज तो आमचं अस्तित्व आहे, तो आमचा स्वाभिमान आहे. तो पंचशील ध्वज आमचं अस्तित्व आहे. त्यांना पैसे दिसायलेत पण त्या ध्वजामध्ये जे आमचा जीव अडकलाय तो जीव आमच्यासाठी, ध्वजा आमच्यासाठी महत्वाचा आहे, आमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा नाही. म्हणून या आंदोलनामध्ये आपल्याला आज शांततेत बनतेजी सांगतील त्याप्रमाणे आपल्याला हे पुढचं आंदोलन आता आणि राजग्राउंड जे सर्वात महत्वाचं या आंदोलनाला सर्वात महत्वाचं या जायकवाडी वसाहतीमध्ये